रुईकरांच्या हा स्वाभिमानाचा लढा निश्चितपणे सुहास राजमाने अतिशय दिमाखानं पुढे नेतील अशी खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. संयमी, सौजन्यशील आणि कर्तृत्वान अशा पद्धतीचं नेतृत्व या मतदारसंघामधनं उभं राहण्यासाठी म्हणून सुहासजी राजमाने यांच्या निमित्ताने या ठिकाणी पुढे जातं. एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून आज विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी ह्या त्रिसूत्रीमध्ये काम केलं जातं. जे केंद्रात घडलं, जे राज्यात घडलं, जे महापालिकेला घडलं ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम जनतेनं घडवणार आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी विश्वास आहे. स्वतः ग्रामपंचायत सदस्याचा, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि मग खासदार झालो. मी आज जो खासदार आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर माझी जिल्हा परिषद आहे. माझा एक चेहरा लोकांच्या पर्यंत त्या निमित्तानं जाऊ शकला आणि कामाची ओळख निर्माण करू शकलो. हा कार्यकर्ता घडवणारा कारखाना आहे आणि मी विनंती करेन माझ्या तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील आम जनतेला की यांनी सक्षम चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी द्यावी. दादा काय सांगाल, आज महायुतीचे उमेदवार सुहास राजमाने असतील, अश्विनी पवार असतील यांच्या प्रचारार्थ आज तुम्ही रोईमध्ये आलेला आहात, काय वाटतं या निवडणुकीत? सुहास असतील, अश्विनीताई असतील या दोघांचाही प्रचाराचा शुभारंभ आज रोईमध्ये या ठिकाणी पार पडतोय आणि मला आनंदानं सांगावं वाटतं की एक संयमी, सौजन्यशील आणि कर्तृत्वान अशा पद्धतीचं नेतृत्व या मतदारसंघामधनं उभं राहण्यासाठी म्हणून सुहासजी राजमाने यांच्या निमित्ताने या ठिकाणी पुढे जातं. सगळ्यांना बरोबर घेऊन, सामान्यांचे आशीर्वाद घेत, आम जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याची कला असणारा एक युवा कार्यकर्ता या मतदारसंघामधनं या ठिकाणी उभा राहतोय. अश्विनीताईंसारख्या एका गृहिणीची आज त्यांना त्या ठिकाणी साथ मिळते, एक गावातल्या कर्तबगार महिलेची साथ त्या ठिकाणी मिळते आणि हे दोघे भाऊ बहीण या मतदारसंघाला विकासाची नवी उंची प्राप्त करून देतील अशी खात्री मला त्या ठिकाणी आहे. रुई जिल्हा परिषद मतदारसंघ हा नव्यानं तयार झालेला मतदारसंघ आहे. आज पहिल्यांदाच रुईचं नाव जिल्हा परिषदमध्ये जाणार आहे. ते स्वतःच्या नावानं ह्या मतदारसंघाची ओळख त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि रुईकरांच्या हा स्वाभिमानाचा लढा निश्चितपणे सुहास राजमाने अतिशय दिमाखानं पुढे नेतील अशी खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना. दादा खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपण संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये देखील प्रचार दौरे करत आहात. कसा नागरिकांचा, मतदारांचा प्रतिसाद मिळतो? महायुतीचं आपण बघितलं तर केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि परवाच झालेल्या महापालिका आणि नगरपालिकांच्या इलेक्शनमध्ये अतिशय दैदिप्यमान यश महापालिकेच्या सर्वच युतीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मिळालं. ह्यात शासनावर खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणींचा प्रचंड मोठा विश्वास आहे. त्यांना आधार देण्याचं काम या शासनानं त्या ठिकाणी केलं. एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून आज विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी ह्या त्रिसूत्रीमध्ये काम केलं जातं. एखादा माणूस चांगला स्वयंपाक एखाद्या हॉटेलमध्ये करत असेल तर तो स्वयंपाक योग्य ग्राहकापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी वाढपी चांगला लागतो. माझ्या आई सातत्यानं म्हणायच्या, लग्न कुणाचंही असू दे, वाढपी तेवढा आपला असला पाहिजे. त्यामुळं चांगला वाढपी निवडणं हे अत्यंत गरजेचं आहे. या त्रिस्तरीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या स्तरामध्ये ज्यावेळी या ठिकाणी तो काम करणारा माणूस जिल्हा परिषदेमध्ये जे केंद्र राज्य शासनाकडून निधी येतो तो आपल्या मतदारसंघामध्ये ओढून आणणारा, खेचून आणणारा लोकप्रतिनिधी ज्यावेळी असतो त्यावेळी त्या मतदारसंघाला अनेक विकासाचे आयाम तयार होतात आणि मला निश्चित खात्री आहे की सुहास राजमाने हे त्याच्यासाठी सक्षम आहेत आणि म्हणूनच या लोकांच्या आग्रहास्तव सुहासने इथे उभं राहण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. रुईकरांनी दिलेला आशीर्वाद, रुई जिल्हा परिषद मतदारसंघातील असणाऱ्या सर्व गावांचा आशीर्वाद ह्या महायुतीच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे. जे केंद्रात घडलं, जे राज्यात घडलं, जे महापालिकेला घडलं ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम जनतेनं घडवणार आहेत याच्याबद्दल माझ्या मनामध्ये निश्चितपणे या ठिकाणी विश्वास आहे. साहेब खरं तर 1 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब कोल्हापूरमध्ये येत आहेत, दौरा होतोय, प्रचार दौरा, कशा प्रकारचं नियोजन असणार? साहेब येत आहेत ते पहिल्यांदा रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघ मार्गे आज रुई नव्यानं तयार झालेला रुई मार्गे पुढे हा रोड शो आहे आणि त्या रोड शोच्या माध्यमातून रुकडी, मग तारदा आणि मग आळत्याला समारोप अशा पद्धतीचं या ठिकाणी हा दौऱ्याचा रूट टेंटेटिव्ह त्या ठिकाणी तयार झालाय. आम्ही 2च दिवसामध्ये त्याचं स्ट्रीमलाईन करून त्या ठिकाणी देऊ. साहेब आल्यानंतर उत्साहाचं वातावरण होत आहे आणि लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आल्यानंतर एक चैतन्यपूर्ण वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतंय. जी योजना सुरू झाली लाडकी बहीण ही एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये सुरू केल्यामुळं खऱ्या अर्थानं महिला भगिनींचा भाऊ आल्याचा एक आनंद त्यांना त्या ठिकाणी होतो आणि आपल्याला आधार देणारा भाऊ ज्यावेळी आपल्या गावामध्ये येतो त्यावेळी आणखी ऊर्जा त्यामध्ये या ठिकाणी वाढत असते आणि त्या निमित्तानं त्या भगव्याचं तेज वाढण्यामध्ये आम्हाला आणखी मदत होते. जागा वाटपाबाबत काही ठिकाणी नाराजी असल्याचं बोललं जातंय, काय वाटतंय या निवडणुकीमध्ये नाराजीचं
बंड जे आहे ते थंड होईल का? हे बघा, प्रत्येक कार्यकर्ता हा आमचा सक्षम कार्यकर्ता आहे आणि त्या कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी नेत्यांना आता 3च उमेदवार, पंचायत समितीचे 2 आणि जिल्हा परिषदेचा 1 अशा पद्धतीनेच निवडायचं असल्यामुळं काही मर्यादा नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी होतात. युती धर्म पाळत असताना काही मतदारसंघ आम्हाला, काही मतदारसंघ त्यांना, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की माझ्या नेत्यानं मला न्याय द्यावा, पण काही मर्यादा असतात. आणि ज्यावेळी आपण एकदा टीमवर्क तयार होतोय त्यावेळी त्याही कार्यकर्त्यांची मनधरणी नेते मंडळी त्या ठिकाणी काढतील. जे नाराज असतील त्याला प्रवाहात आणण्याचं काम सगळे मिळून आम्ही या ठिकाणी करू. शेवटी आमचा अंतिम ध्येय इथं सर्वसामान्य माणसाच्या विकासाचं आहे आणि त्याच्यामध्ये सगळेजण आपला निश्चितपणे योगदान देतील. जे नाराज आहेत ते उद्याच्या काळामध्ये आमच्या प्रवाहामध्ये आपल्याला या ठिकाणी पॉझिटिव्ह काम करताना दिसतील. महानगरपालिकेमध्ये आपले सगळे माहिती एकत्र आली, पण राज्याच्या घडल्याने ते कोल्हापूरमध्ये एकत्र आले. आता सुद्धा तसं झालं, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत तर काही ठिकाणी आपण एकत्र. काय सांगा, पूर्ण राज्यात असं दिसलं नाही पण कोल्हापूरमध्ये हे दिसतंय, त्याच्यावर काय सांगा? महायुती कोल्हापूरमध्ये अभेद्य राहिली, त्याचं यशही घवघवीत या ठिकाणी आपल्याला मिळालेलं दिसतंय. तशीच इचलकरंजीमध्ये या ठिकाणी राहिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी महायुतीनं आपल्या स्वतःला या ठिकाणी एकत्र ठेवण्याचं काम केलं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही वेळा मतमतांतर होतात. प्रत्येक कार्यकर्त्याला लढण्याची इच्छा असते आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेसमोर खऱ्या अर्थानं पक्ष सुद्धा पक्षवाढीसाठी म्हणून त्या कार्यकर्त्यांना संधी देत असतो. आज जे इलेक्शन झाले आहे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आहेत. पक्षपातीवर आम्ही हे या ठिकाणी नेत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की आमच्या पक्षाला आम्हाला न्याय द्यावा आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती सुद्धा झाल्या आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही युती म्हणून त्या ठिकाणी लढलो. युती म्हणून जिथं जिथं लढलो तिथं सुद्धा यश आलं आणि जिथं एकमेकाच्या विरोधात सुद्धा काही वेळा लढण्याचा प्रसंग आला असेल तरी सुद्धा पारडं हे महायुतीच्याच पारड्यामध्ये या ठिकाणी पडलेलं आहे. आमच्याच कुठल्या तरी मित्रात ताटातलं वाटेत त्या ठिकाणी झालंय आणि नंतर पोस्ट इलेक्शन ते एकत्र त्या ठिकाणी आलेत. महाराष्ट्रानं देत असताना मॅन्डेट हे सर्वसामान्य माणसांनी महायुतीच्या बाजूने दिलेलं चित्र संपूर्ण राज्यभर आहे आणि तेच चित्र आपल्याला महानगरपालिकेमध्ये कोल्हापूरच्या दिसलं, इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये दिसलं, नगरपंचायती आणि नगर परिषदांमध्ये दिसलं. येणाऱ्या काळामध्ये हेच चित्र आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये दिसेल. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात, खासदार आहात, तुमच्या आजच्या दिवशी तुम्ही काय आवाहन कराल जिल्ह्याच्या संपूर्ण जनतेला? मी माझ्या जिल्ह्यातील आम जनतेला एवढंच प्रामाणिकपणे आवाहन करेन. मी स्वतः ग्रामपंचायत सदस्याचा, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेता आणि मग खासदार झालो. कुठल्याही व्यवस्थेचा पाया ही जिल्हा परिषद ही ग्रामीण पंचायत व्यवस्था आहे. त्या ग्रामीण व्यवस्थेला बळकट करायला झाले तर योग्य हातांना तिथं आपण जर ताकद दिली तर ते संधी मिळून त्याचं सोनं करतात आणि सामान्य माणसापर्यंत त्या ठिकाणी ह्या योजना आणून पोहोचवतात. मी आज जो खासदार आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर माझी जिल्हा परिषद आहे. त्या जिल्हा परिषदेनं मला तो प्लॅटफॉर्म तयार करून दिला. मी उपाध्यक्ष म्हणून योजना गावागावामध्ये नेऊ शकलो. माझा एक चेहरा लोकांच्यापर्यंत त्या निमित्तानं जाऊ शकला आणि कामाची ओळख निर्माण करू शकलो. निश्चितच हा कार्यकर्ता घडवणारा कारखाना आहे आणि यामध्ये ही जी माणसं तावून सळाखून निघतील ही भविष्याचं नेतृत्व करणारी पिढी तयार व्हावी यासाठी जे यशवंतराव चव्हाणांनी व्रत हातामध्ये घेतलं त्याची आज गुरुकिल्ली कुठं असेल तर ही पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मी विनंती करेन माझ्या तमाम कोल्हापूर जिल्ह्यातील आम जनतेला की यांनी सक्षम चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी द्यावी, जे केंद्राचा आणि राज्याचा निधी तुमच्यापर्यंत दारापर्यंत आणण्यासाठी म्हणून दुवा म्हणून काम करतील. आणि तुमची दुवा आणि आशीर्वाद या सर्वांच्या पाठीशी राहावेत, मताच्या रूपानं राहावेत अशी मी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो.